तूप काढायची सगळ्यात सोपी पद्धत कोणती असेल तर आज जी मी पद्धत दाखवत आहे ना ती सगळ्यात सोपी पद्धत आहे. तूप काढताना एक अशी वस्तू टाकायची का त्याने 2 मिनिटामध्ये, फक्त 2च मिनिटामध्ये लोणी न काढता फक्त एका पातेल्यात जास्त भांडेही न पडता, घासायला न पडता ते तूप काढायचं आहे. आता काय केलं आहे, ही 9 ते 10 दिवसाची साय आहे, म्हणजेच मलाई आहे. तिच्यात 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि ती साय जी आहे ना ती फक्त 1 मिनटं चमच्याने अशी घोटून घेतलेली आहे, म्हणजे हलवून घेतलेली. तिचे गोळे गोळे झालेले असताना ना ते फक्त फोडून घेतलेले आहे, बाकी काही नाही. आणि 1 छोटा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. आता ही जी साय आहे ना ती सुट्टी केलेली सगळी अशी मोकळी. आणि ते पातेलं आहे ना मी तसंच आता हे पितळी पातेलं घेतलेलं आहे, म्हणजे ते जाडच पातेलं आहे. त्याला थोडंसं आता चुलीवर ठेवलं की ते काळं होतं, पण ते पटकन एका मिनिटात निघतं. त्याला फक्त थोडंसं तेल लावलं मी, बीड काहीच लावलेलं नाही त्या पातेल्याला. तेल लावलं तर काही मिनिटात हे पातेलं एकदम चकाचक असं निघतं. आता मी काय केलं आहे, हे ठेवलेलं आहे आणि आता ही साय जी आहे ना ती सगळी अशी मेल्ट झालेली, पातळ झालेली आहे. आणि आता तिच्यातून आता हे सगळं पातळ झालेलं आहे. आता ही जी साय होती ना ती गाईच्या दुधाची, त्याच्यामुळे ती अशी पिवळसर दिसती. आता एका मिनिटामध्ये, काही मिनिटात, आता बघू शकता काही मिनिटात तूप कसं निघन तेही आपण पाहू. आता यामध्ये ना मी ह्या वाटीत जे दिसतंय ना त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणलेलं आहे. आता हे तूप उपवासाला चालणार नाही, पण इतकं मस्त असं तूप होतं. 2 चमचे मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि त्या गव्हाच्या पिठाने ना काही मिनिटात हे तूप निघालेलं आहे. फक्त 2 चमचे तूप टाकलेलं आहे, 1 चमचा टाकला पण मला ते थोडंसं कमी वाटलं. मी फक्त 2 ते पावणे 2 असे चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे. आणि अशी जादू होती ना, असं हे तूप लगेच वेगळं दिसायला लागलेलं आहे. 1च मिनिटात मी हलवलेलं आहे, फक्त 1 मिनटं. आणि जाळ पण असा मीडियमच चालू आहे चुलीचा. आणि इतकं छान असं तूप झालेलं आहे, विश्वास बसत नाही एवढं एका मिनिटामध्ये तूप झालेलं आहे. बघा लगेच बाजूला. आता गव्हाचं पीठ टाकलं ना ते थोडंसं असं घट्ट होतं, पण ते तूप वेगळं, जसं जसं आपलं तूप वेगळं होत जातं ना ते तसं तसं पुन्हा बाजूला होत घट्टपणा जो आहे ना ते तूप निघायला लागले. जवळून दाखवते, लगेच असे तुपाचे बुडबुडे निघायला लागलेले आहे, बघू शकताय. आता ते घट्ट दिसत असलं ना, पण 1-2 मिनिटं असं चुलीचं जाळण असं हलवलं. आता गव्हाचं पीठ आहे म्हटलं ते खाली लागण्याची शक्यता आहे, म्हणून मी त्याला कंटिन्यू असं हलवलेलं नाही. बघा 1 मिनटंसुद्धा लागला नाही का तूप बाजूला व्हायला. मलाईपासून हे तूप बाजूला व्हायला 1 मिनटंसुद्धा लागला नाही. एवढं इतकं झटपट असं. आणि एकही भांडं लागलेलं नाही, फक्त चमचा आणि एवढं पातेलं तूप काढायला लागलेलं आहे. आता काय आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात चिकट असे भांडे होत्या, ते भांडे निघते नाही. त्याला आता कोमट पाण्याने तुप्पट भांडेही निघल्या जातात. पण जास्त भांडे न पडता, काही मिक्सर न टाकता, चमच्याने जास्त वेळ हलवत न बसता, काही न बघता ही सोपी पद्धत आहे की नाही ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आता इथंच मी चुलीच्या जवळच नागवेलीचा खायच्या पानाचा वेल आहे आणि मग आता त्याचे पानं 2 तोडले आणि ते पानंही या तुपात टाकायचे. याच्यामुळं काय होतं, तूप इतकं म्हणजे खमंग होतं आणि टिकतंही जास्त दिवस, खवट होत नाही. आता मी 2 नागवेलीचे पानं तोडले आणि तेही तुपामध्ये टाकलेले. बघा 1 मिनिटात हे तूप, आता हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे ना तेही बाजूला झालं आणि जी बेल आहे ती पण बाजूला होती. आणि 1 मिनिटात आणि तुपाला कलर तर एकदम मस्त असा पिवळा धमक. आता हे फेसाळायला लागलेलं आहे, म्हणजे आपलं तूप कडलेलं आहे. फेसळलं की समजायचं आपलं तूप कडलेलं आहे, अजिबात कच्चंही नाही आणि जास्त काळंही झालेलं नाही आहे. आता हे जी सफेद दिसतं ना, आपण काय करतो थोडीशी लालसर होऊन देतो, पण गव्हाचं पीठ असल्यामुळं ना ती बी जी आहे ती सफेदच दिसल. आता थोडंसं मी कोमट तो फेस होता ना तो थोडासा शांत होऊन दिला आणि मी स्टीलच्या चाळणीने हे तुपेने एका पातेल्यामध्ये गाळून घेते. हा बघा गव्हाच्या पिठामुळं ना ते सफेद दिसते. आता आपण लोणी न काढता हे तूप बनवलेलं आहे म्हटल्यावर साहजिकच आहे की याची थोडीशी जास्तच बेल शिल्लक असेल, जास्तही नाही, फक्त थोडीशी. आता तीही आपण
त्याचाही उपयोग इतकं मस्त झालं, विकत आणतो ना त्यापेक्षाही. आता आपण कोकोनट वडी याची बनवत आहोत आणि ती कशी बनवायची एकदम सोपी पद्धत आणि इतकी चवीला अशी मस्त अशी झाली होती. मुलांनी तर 2 मिनटंसुद्धा ठेवली नाही, एवढी चवीला छान झाली होती. सगळ्यात आधी ना तूप मी सगळं गाळून घेतलेलं आहे. आता बघा तूप गाळायचं आहे, पण इतकं छान असं तूप झालेलं आहे आणि एवढ्याशा मलाईपासून एवढं तूप जर निघालेलं आहे ते फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठामुळं. आणि गव्हाच्या पिठाने काय झालं, तेच मलाईमध्ये जेवढं तूप होतं ना ते सगळं बाजूला झालेलं आहे. आता हे जे गव्हाचं पीठ आणि आपली जी बिळी आहे ना ती मी सगळी उलटणीने काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना पाऊण वाटी मी हे डाळीचं पीठ भाजते. आता जाळ एकदमच कमी केलेलं आहे आणि हे आता हे डाळीचं पीठ आहे ना, बेसन पीठ, ते चांगलं खमंग असं भाजून घेते. आता त्याच्यासोबतच गव्हाचं पीठ आणि जी बिळी ती पण भाजली जाते पुन्हा. आता थोड्या वेळ त्याचे असे गोळे गोळे होईन, मग ते उलटणीने मी ते असे फोडून घेतलेले आणि खाली अजिबातही कंटिन्यू असं हलवते उलटणीने, म्हणजे ते जळत नाही. पीठ असं आहे शक्यतो लगेच जळतं. आता याच्यात तूप मी पुन्हा टाकलेलं नाही आहे, मला थोडंसं तूप कमी वाटलं ना म्हणून मी आता याच्यात थोडंसं तूप, आता तिथं तूप गाळून ठेवलेलं आहे आणि ते तूप टाकून घेते. जसं जसं भाजतं ना तसं तसं हे तूप बाजूला सोडलं जातं. आता मी ना जास्त जाळ लागायला लागलं म्हणून मी पातेलं खाली घेतलं आणि तापलेलं जेवढं पातेलं आहे त्याच्यातच भाजलं. नाही बघा एकदम मस्त खमंग असा सुगंध येतो आहे बेसन पीठ भाजल्यामुळं. हा बघा, आणि मस्त असं हे लालसर असं झालेलं आहे, म्हणजे बेसन पीठ आपलं खमंग असा सुगंध यायला लागला. बेसन पीठही भाजलेलं आहे. आता हे जे पातेलं आहे ना मी खाली ठेवलेलं होतं ना ते पुन्हा आता चुलीवर ठेवणार आहे आणि त्याच्यात आपल्याला साहित्य टाकायचं आहे. ते कोणतं तेही पाहू. बघा इतकं मस्त असं हे दिसतंय ना बेसन पीठ आणि ते भाजल्यामुळं. आता याच्यात म्हणजे मी आता कोकोनट म्हणजे सुकं खोबरं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, निम्मी वाटी ती टाकलेली आहे. पाऊण वाटीसाठी मी निम्म वाटी टाकलेलं आहे आणि तेही 2 ते 3 मिनटं या बेसन पिठासोबत ना भाजून घेते. आणि आता पाऊण कप दूध घेतलेलं आहे मी, ते दूध पण टाकते याच्यात. आता मी काय केलं आहे, म्हणजे एवढ्यासाठी ना मी पाऊण वाटी साखर घेतली होती आणि त्याच्यातच वेलदोड्याची पूड टाकली होती. ती पण वेलदोडे टाकले आणि ती मिक्सरच्या भांड्यात दळून काढली, म्हणजे तिची पिठी बनवून घेतली, पिठी साखर बनवून घेतली आणि ती टाकले. पुन्हा हे सगळं जे जिन्नस आहे ना ते 1-2 मिनटं मी पुन्हा भाजून घेतलं. आता जसं जसं हे भाजून तसं तसं थोडं तूप सोडायला लागलेलं आहे. ते विकत आपण जसं आणतो ना बेसन बर्फी म्हणा किंवा काही पण कोकोनट वडी म्हणा, त्याच्यापेक्षाही इतकी मस्त अशी झालती ना, एकदा नक्की बनवून बघा. आपलं एक थेंबसुद्धा तूप व्हायला जात नाही किंवा मग ती जी शिल्लक बिळवी ना तीसुद्धा व्हायला जात नाही आणि तूपही जास्त निघतं. एवढीच तूप काढण्याची सोपी पद्धत कुठेही बघितली नसेल. फक्त जी मलाई घेतोय, जी साय घेतोय ना ती जास्त दिवसाची नको आहे, कारण जास्त दिवसाची असली की आपण जी मिठाई बनवतोय ती कडवट लागते, म्हणून ती साय किंवा मलाई जे काही म्हणत असाल तुम्ही ते जास्त दिवसाचं नको आहे. आता ना एक ताट घेतलेलं आहे, पण ताट घेण्यात माझं ना असं थोडं खोलगट ताट घेतलेलं आहे मी आणि आवडीनुसार ते ना आता हे थोडंसं कोमट झालं. मी असं त्याला ताटाला मी ना इथं काय केलं, तूपसुद्धा लावलं नव्हतं ताटाला, पण इतक्या पटपट अशा वड्या निघाल्या आणि त्याच्या मी असं हे थापून घेतलेलं आहे सगळीकडून ताटाला. हे बघा असं थापून घेतलं आहे. आता याच्यामध्ये ना काजू बदाम टाकले ना आता आणखीनच पौष्टिक आणि छान होती. बघा इतकं मस्त असं हे भाजल्या गेलं ना. आता हे थोड्या वेळ असं थंड होऊन देते आणि थंडही होऊन नाही दिलं मी जास्त, लगेचच कसं कट केलं. तेवढ्या मस्त अशा या वड्या झाल्या ना. बघा असं कटही चाकूही आणलं नाही, उलटणीने ज्या उलटणीने केलं ना, फक्त एवढं तूप केलं, ही मिठाई केली फक्त 2 ते 3 भांडे
फक्त घासायला आहे, जास्त भांडेही नाही आहे. हे बघा अशा कट केल्या आवडीनुसार घेतला. कट केलेल्या वड्या जास्त मोठ्याही नाही केल्या, छोट्या छोट्या केल्या. पण मग वाटलं नव्हतं मला एवढ्या छान या वड्या चवीला झाल्या होत्या ना. आता ह्या वड्या लगेच मी थोडं कोमट होते ना, तेच लगेच अशा उलटणीने काढल्या. एकदम मस्त अशा ह्या वड्या झालेल्या आहे. नक्कीच अशी तूप काढायची पद्धत